नमस्कार, कसे आहात सगळे? आशा करते छानच असाल. मी सुद्धा छानच आहे. तर मी चालले आहे संभाजीनगरला आणि आमच्या नणंदबाईचे मिस्टर वारलेले होते म्हणून मग जावंच लागतं सुखदुःखामध्ये आपल्या माणसांसाठी. तर आम्ही दोघंच जण संभाजीनगरला असतो. माझे सगळे सासरचे इथंच आहे संभाजीनगरला. माझे दीर, जाऊ, नंदा वगैरे सगळे. तर अधूनमधून येत असतो आम्ही. तर छान वाटलं. आता रस्त्याने खूप मस्त वातावरण आहे, हिरवागार परिसर झाला आहे आणि धरतीने हिरवा शालू पसरलेला म्हणजे सगळीकडे असा हिरवा शालू पांघरून घेतलेला आहे. जसं म्हणजे जे गवत आहे ते हिरवंगार आणि सगळीकडे हिरवेगार झाडं आणि म्हणजे खूपच निसर्ग छान झालेला आहे, हिरवागार. आणि म्हणतात ना, धरतीनं हिरवा शालू पांघरलेला आहे. तशीच काहीतरी आहे बघा, कुठल्या तरी कवितामध्ये, आता आठवत नाही मला, पण खूप छान कविता आहे ती. तर आता आम्ही चाललो आहे संभाजीनगरला आणि रस्त्याने थोडंसं रील बनवली मी. आणि ते म्हटले, हां आता चालू झाले तू रील बनवायला, तुला काही करमलं नाही की लगेच मोबाईल काढते आणि रील बनवते. मग बनवली थोडीशी रील. नंतर म्हटलं चला आपण म्हणजे आमच्या सासूबाईचं जुनं घर आहे ते बघून येऊया. सासूबाई वारल्या आहेत माझ्या, 9 वर्ष झाले वारून. पण माणसं जातात, त्यांच्या आठवणी कायमस्वरूपी आपल्या मनामध्ये असतात. तर या सासूबाईच्या मैत्रीण आहे, तर नेहमी मी यांच्याकडे जाऊन बसायचे. समोरच होत्या राहायला. तर त्यांना भेटले जाऊन. त्यांनी मला बघितल्याबरोबर ओळखलं. म्हटलं ये चहा घ्यायला. मग बसले, त्यांना बोलले, थोडंसं खूप आनंद झाला. आणि खूप म्हटल्या की खूप दिवस झाले तुला भेटून, मला खूप आठवण यायची तुझी, असं तसं. हे आहे आमच्या सासूबाईचं घर जुनं. आता सध्या तिथं कोणी राहत नाही, दीर असतात फक्त एक, आणि ते पण बाहेर गेलेले आहे ड्युटीला. तर धन्यवाद. आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला, लाईक